मंडळी, लग्न झाल्यावर सगळं सुरळीत असतं, प्रेम असतं, संसाराची गोडी असते. पण काही वेळा हीच गोडी काहींना कमी वाटते आणि मग सुरू होतो एक वेगळाच प्रवास. आणि हा प्रवास म्हणजेच विवाहबाह्य संबंध. काही दिवसांपूर्वीच मुस्कान रस्तोगीचं प्रकरण तुमच्या कानावर आलंच असेल. या मुस्कानने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याची हत्या केली होती. तर विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून सांगलीत एकाने आपल्या बायकोची हत्या करून तिला पेटीत ठेवून तो पसार झाला होता. तर या संबंधात अडसर ठरतोय म्हणून पुण्याच्या मोहिनी वाघने आपल्या सरपंच पतीची हत्या घडवून आणली होती. एकूणच सगळी परिस्थिती बघता आजच्या घडीला नवरा बायको एकमेकांच्या जीवावर उठलेत हे मात्र नक्की. एकमेकांशी पटत नसेल तर घटस्फोटही घेता येतो हा पर्याय त्यांना दिसत नाही. आणि मग आपल्याच जोडीदाराची हत्या कशी करता येईल यात ते सगळं डोकं खर्ची घालतात. आणि अशाच आशयाचं प्रकरण चक्क जिल्हाधिकाऱ्याच्या घरात घडलंय. विवाहबाह्य संबंध टिकवण्यासाठी पतीने विरोध करू नये यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याच्यावर जादू टोण्याचा प्रयोग केलाय. आणि हेच सगळं प्रकरण आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी. मंडळी, काल छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याने आपल्या बायकोवर केस टाकली. या केसमध्ये त्याने भयंकर आरोप केलेत. साहेब मोठ्या पदावर असले तरी कौटुंबिक आयुष्यात मोठ्या समस्यांना ते सामोरे जात होते. पण मंडळी, ही केस जाणून घेण्याआधी आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. आणि ही सुरुवात होते साल 2000 पासून. 25 वर्षापूर्वी सारिका आणि देवेंद्र कटके यांनी आंतरजातीय विवाह केला होता. देवेंद्र उपजिल्हा अधिकारी आहेत तर सारिका गृहिणी. लग्नानंतर त्यांना 2 मुलंही झालीत आणि काही वर्ष सगळं अगदी सुरळीत चालू होतं. सगळंच अगदी सुखासुखी. पण काही दिवसांनंतर मात्र सारिकाचं वागणं बदलू लागलं. ती सतत देवेंद्र यांच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरू लागली होती. मात्र आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय झालाय. त्यानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे लक्षात येताच तिचं वागणं बदललं. आणि तिच्यातला हा बदल देवेंद्र यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पण मंडळी, सारिकाला हे प्रमाणपत्र का हवं होतं? देवेंद्र कटके हे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे काम पाहतात. देवेंद्र कटके अनुसूचित जाती प्रवर्गातील तर सारिका खुल्या प्रवर्गातील आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी कटके यांचे आईवडील घरी आले होते. तेव्हा सारिकाने त्यांच्यासोबत अपमानास्पद वर्तन केले होते. तिला अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र घेऊन अधिकारी व्हायचं होतं. मात्र तसे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने तिचे पतीसोबतचे वर्तन बदलले. ती पतीचा जातीवरून अपमान करत होती. मात्र दोन्ही मुलं मोठी झाल्यामुळे कटके यांनी सतत हा अपमान सहन केला आणि त्यांच्या या सहनशक्तीचा मोठा मोबदला त्यांना द्यावा लागला. 2015 मध्ये दिवाळीत रात्री सारिका कुठल्या तरी मुलाशी चॅटिंग करत असल्याचं देवेंद्र यांना समजलं. त्यांनी तिच्या आई व भावाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर समजूत घालून हे प्रकरण मिटलं. 2019 मध्ये कटके हे मुंबईत नोकरीला असताना पत्नी व त्यांचा एक मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्येच राहत होते. 2021 मध्ये सारिकाने शाळा सुरू करण्याबाबत हट्ट धरला. त्यामुळे देवेंद्र यांनी त्यांना जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिली. शाळेचा संपूर्ण कारभार सारिका सांभाळायला लागली. शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळे याचं सद्गुरू सदानंद नावाचं हॉटेल होतं. शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर तो घेत होता. त्यावेळी त्यांची ओळख झाली. पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. तिकडे या सगळ्या गोष्टींचा देवेंद्र यांना काहीच थांगपत्ता नव्हता. पण एक दिवस त्यांना सारिकाच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळले. शिवाय कटके यांच्याकडे स्कोडा कार आहे. ती कार सारिका वापरते. सुरक्षेसाठी या कारला GPS यंत्रणा बसवली आहे. 3 मार्च रोजी ही कार वेगळ्या मार्गाने येत असल्याचा GPS अलर्ट कटके यांना आला होता. त्यांनी लगेचच गाडीचा पाठलाग सुरू केला. रात्री 8:30 वाजता केम्ब्रिज चौकात ही कार दिसली. तेथे बाजूलाच दुसरी कार उभी होती. ती कार विनोद उबाळे वापरत असल्याचं कटके यांना माहित होतं. तेथेच उबाळेने देवेंद्र कटके यांच्यावर पिस्तूल रोखलं आणि जातीवाचक बोलून आडवा आलास तर उडवून टाकील अशी धमकीही दिली होती. तसेच घरी सारिकाने जातीवाचक शिवीगाळ केली होती. घरातील नोकरांसमोरच तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचाच आहेस असं बोलून अपमान केला होता. काय व्हायचं ते होऊ दे, रक्तपात झाला तरी चालेल अशा धमक्याही दिल्या होत्या. पण तरीही कटके हे सगळं सहन करत राहिले. पण एकदा त्यांनी आपल्या बायकोचा सुरू असलेला कॉल ऐकला आणि त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. सारिका कॉलवर देवेंद्र यांच्यावर जादूटोणा करण्याच्या संदर्भात काहीतरी बोलत होती. विनोद उबाळेला अघोरी विद्या येते आणि तो ही विद्या देवेंद्र यांच्यावर आजमावत होता. यात सारिका ही पुरेपूर सामील होती. सारिकाने यासाठी आई सुवर्णाबाई, विनोद उबाळे, भाऊ आतिश, मोलकरीण छायाबाई, संगीताबाई या सर्वांनी कट रचून कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केले होते. त्यांना जेवणातून विषबाधा करून मारण्याचा कट रचला होता.
घरात देवेंद्र यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू, सुई टोचलेली बाहुली आढळली. फुलदाणीत बिबे, स्मशानातील राख, कोळसा, लवंगाची माळ, शेंदूर असे साहित्य दिसून आले होते. हे सगळं बघितल्यावर देवेंद्र यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली पत्नी आणि इतर 5 जणांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली, तर तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात इतर 3 जणांची चौकशीही सुरू आहे. पण मंडळी, ही सगळी परिस्थिती लक्षात घेता दिवसेंदिवस वातावरण दूषित होत चाललंय हे नक्की. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारी या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.